जेलमधील कैद्यांच्या जामिनासाठी केंद्र सरकारने एक योजना आखलेली आहे। गरीब कैद्यांच्या जामिनाची रक्कम आता शासन भरणार आहे। जेलमधील गरीब कैद्यांचे हाल थांबणार आहेत। जिल्हा स्तरावरती अधिकारप्राप्त समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि जामीन मंजूर झाल्यानंतर दंडाची रक्कम किंवा सुरक्षा ठेव भरण्यासाठी पैसाच नसल्यामुळे वर्षानुवर्ष काही कैदी हे तुरुंगामध्ये खितपत पडलेले असतात आणि आता अशा सामाजिक दृष्ट्या वंचित, कमी शिक्षित आणि अल्प उत्पन्न गटातील कैद्यांच्या जामिनाची रक्कम गरीब कैदी मदत योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार भरणार आहे। योजनेच्या अंमलबजावणीकरता जिल्हा स्तरावरती अधिकारप्राप्त समिती स्थापन देखील करण्यात आली आहे आणि समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यांच्या अखत्यारीमध्ये या संपूर्ण योजनेमार्फत काम सुरू राहणार आहे। कैद्यांसाठी केंद्र सरकारची ही योजना आपण पाहूयात। केंद्राने 21 फेब्रुवारी 2024 ला देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गरीब कैदी मदत योजनेसाठी 20 कोटींचा वार्षिक निधी दिलेला होता। योजनेची घोषणा 2023 आणि 24च्या केंद्रीय 2 अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती। गृह मंत्रालयाने मे 2023 ला ही योजना सुरू केली होती। 19 जून 2023 ला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना योजनेच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या होत्या। योजनेच्या माध्यमातून गृह मंत्रालय गरीब कैद्यांना तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी सक्षम बनवणार आहे। केंद्र शासनाद्वारे 100% अर्थसहाय्य असलेली ही योजना असेल। योजनेअंतर्गत विचाराधीन कैद्यांना जास्तीत जास्त 40,000 रुपये आणि दोषी शिक्षा झालेल्या कैद्यांना 25,000 रुपये आर्थिक मदत मिळू शकते। 40 आणि 25,000पेक्षा जास्त रकमेच्या प्रस्तावाला राज्यस्तरीय निरीक्षण समितीद्वारे मंजुरी दिली जाणार आहे।